नमस्कार. आज मी एका अशा राज्यकर्त्याबद्दल आणि त्याच्या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहे. एक असा राज्यकर्ता जो महाराष्ट्राचा माजी उपमुख्यमंत्री आहे. एक असा राज्यकर्ता ज्यानं आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केली, पण सध्या तो अजित पवार गट राष्ट्रवादी या गटाचा एक प्रमुख भाग आहे. एक असा राज्यकर्ता ज्यानं मागच्या 3-4 वर्षात ओबीसी समाजाबद्दल असलेलं आपलं प्रेम, ओबीसी समाजाबद्दल असलेला आपला जिव्हाळा उघडपणे महाराष्ट्रात मांडला आणि मागच्या 2-3 वर्षापासून ओबीसी समाजाचं आरक्षण वाचावं म्हणून तो प्रयत्नशील आहे, आंदोलनं करतोय, प्रचार सभा घेतोय. पण ओबीसी समाजासाठी एवढं काही केलं असताना त्या नेत्याजवळ, त्या राज्यकर्त्याजवळ ओबीसी समाज तर नक्कीच त्याच्या खूप जवळ आलाय. स्वर्गीय मुंढे साहेबांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्रात ओबीसी समाजासाठी जर कोणी लढलं असेल तर हाच तो राज्यकर्ता आहे. पण ओबीसी समाजासाठी एवढा लढला तरी मराठा समाज या राज्यकर्त्यापासून कुठंतरी दूर गेला. आतापर्यंत तर या गोष्टीचा जास्त प्रॉब्लेम त्याला पडला नाही, पण आता विधानसभेची निवडणूक आहे आणि या राज्यकर्त्याला ती निवडणूक लढायची आहे. मग या निवडणुकीत मराठा ओबीसी वादाचा या राज्यकर्त्याला सगळ्यात जास्त फटका बसू शकतो. तुम्हाला कळालंच असेल मी कोणाबद्दल बोलणार आहे. मी बोलणार आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल आणि त्यांच्या येवला लासलगाव मतदारसंघाबद्दल. आपण छगन भुजबळ आणि त्यांचा येवला लासलगाव मतदारसंघ याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही जाणून घेणार आहोत. नेमकं येवल्यातील मराठा समाज छगन भुजबळांना मतदान करेल का? दुसरी गोष्ट, येवल्यातला जो काही ओबीसी समाज आहे तो 100% भुजबळांच्या पाठीमागे उभा राहील का? येवल्यातला मागासवर्गीय समाज नेमकं काय करेल? काय आहेत येवल्यातले बेसिक मुद्दे, विकासाचे मुद्दे? येवला मतदारसंघाबद्दल आज आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. ही निवडणूक छगन भुजबळांसाठी का आगळीवेगळी आहे? आतापर्यंत जेवढे निवडणुका छगन भुजबळ लढले त्यातली ही सगळ्यात अवघड निवडणूक कशी आहे, या संपूर्ण मुद्द्यांवर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यावेळेस सुद्धा येवला लासलगावचे मतदार जातीपातीच्या पलीकडे जाऊन केलेल्या विकास कामांवर मतदान करतील का? तर चला येवल्याबद्दल सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जर पहिल्यांदा या चॅनलवर आले असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. तर चला कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओची. छगनरावजी भुजबळ आणि त्यांचा येवला लासलगाव मतदारसंघ. सुरुवात करूयात येवल्याच्या इतिहासापासून. जवळजवळ येवला लासलगाव मतदारसंघात मागच्या 4 टर्मपासून छगन भुजबळ साहेबच इथले आमदार आहेत. 2004 पासून ते आमदार आहेत. 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग 4 वेळा ते निवडून आलेले आहेत. मध्ये भुजबळ जलातही होते, तेव्हा असं वाटलं की 2019ला भुजबळांचा कुठेतरी पराभव होऊ शकतो. पण तरी तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की ज्या 4 वेळेस भुजबळ इथून निवडून आलेत, प्रत्येक वेळेस त्यांचं निवडून येण्याचं जे मताधिक्य आहे ते वाढतच गेलं. आणि मागच्या म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी संभाजी पवार यांचा जवळजवळ 56,000च्या फरकानं पराभव केला होता. आता नेमकं या येवला लासलगाव मतदारसंघाचे बेसिक मुद्दे काय आहेत? या येवला लासलगाव मतदारसंघाचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. आणि या एका पाण्याच्या प्रश्नावरच अनेक राज्यकर्ते इथं राजकारण करतात. त्यानंतर इथले विकास कामं, इथल्या पैठणीला जगभरात एक वेगळी ओळख मिळणं, तरुणांना रोजगार मिळणं, MIDC मिळणं, असे बरेच मुद्दे येवला लासलगाव मतदारसंघात आहेत. 4 वेळेस यांनी भुजबळांना निवडून दिलं. त्याचं कारणही तसंच आहे की भुजबळ एक अनुभवी नेते आहेत. आपल्या मतदारसंघात कामं कशी आणावीत याचा त्यांना चांगला अभ्यास आहे. भुजबळांनी येवल्याचा चांगल्या प्रकारे विकासही केलाय असं मी अनेक लोकांकडून ऐकलं. येवला मतदारसंघातल्या त्यांनी पैठणीसाठी अनेक उपाययोजना येवल्यामध्ये केल्यात. त्यानंतर MIDC आणली. त्यामुळं येवल्यामध्ये भुजबळांचं चांगलंच काम आहे आणि कदाचित तेच कारण असेल की लोकांनी सलग 4 वेळेस त्यांना निवडून दिलं. जेलमध्ये जाऊनही लोकांनी त्यांना परत निवडून दिलं. तो लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास आहे. पण सुरुवातीला आपण नेमकं येवला मतदारसंघात किती मतदान आहे, कुठल्या जातीचं किती मतदान आहे आणि ते मतदान निवडणुकांच्या निकालावर किती प्रभाव करू शकतात याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतो ग्राफिकच्या माध्यमातून. येवल्यामध्ये एकूण 3 ते 3.5 लाख इतकं मतदान आहे. पण 100% मतदान कधीच होत नाही, तर 60 ते 70% मतदान होईल. म्हणजे जवळजवळ यावेळेस 2.5 लाखाच्या आसपास इथे मतदान होईल. त्यामध्ये जे काही 3.5 लाखाचं टोटल मतदान आहे येवल्यामध्ये,
ओबीसी आणि मराठा समाज दोन्ही मिळून जवळजवळ 2,20,000च्या आसपास इथं मतदान आहे. जर आपण डिवाइड केलं तर मराठा समाजाचं मतदान 1,00,000च्या आसपास आणि ओबीसी समाजाचंही मतदान तेवढंच आसपास आहे. मुस्लिम समाजाचं मतदानही आहे इथं 20,000 ते 22,000. त्यामुळे हाही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यानंतर मागासवर्गीय समाज SC ST समाजाचं मतदानही येवल्यात जवळजवळ 40,000च्या आसपास आहे. म्हणजे 2 लाख हे मतदान आणि 50-60,000 मुस्लिम आणि मागासवर्गीय SC ST असं एक येवल्याचं एकंदरीत ओव्हरऑल गणित आहे, जातीने आहे मतदानाचं. आता येवला हा नेहमीच भुजबळांवर मेहरबान राहिलाय. कारण मी तुम्हाला अगोदरही सांगितलं व्हिडिओमध्ये तर एखादा मतदारसंघ एखाद्या नेत्याला इतक्या वेळा निवडून देतोय तर खरोखरच त्यांनी विकास कामही केले असतील. पण नेमकं ही निवडणूक खूप आगळीवेगळी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये विकास कामं तर महत्त्वाचे असणारच आहेत, पण सध्या महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती पाहता किंवा मागच्या लोकसभेचे जे काही निकाल आले ते निकाल पाहता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद किंवा जे काही मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावं तो जो काही वाद चालू आहे या वादाचा निवडणुकीवर खूप जास्त प्रमाणात प्रभाव पडेल अशी एक शक्यता आहे आणि ती शक्यता नाकारून चालणार नाही. त्यामुळं प्रत्येक नेत्याला हे गणित लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर तो नेता छगन भुजबळ साहेब असतील तर त्यांना हे गणित लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. कारण मराठा ओबीसी वादाच्या मध्ये जर कोणी उभं असेल तर एक जरांगे पाटील आणि दुसरे छगन भुजबळ. त्यामुळं हा मुद्दा तेवढा इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला सांगतो की नेमके असे कोणते 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे येवल्यामध्ये विकास कामं सोडून या निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. जो कोणी जिंकेल जो कोणी हरेल त्यासाठी हे मुद्दे खूप खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ते 5 मुद्दे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला मुद्दा आहे, जर भुजबळांना इथं जिंकायचं असेल तर भुजबळांना 15 ते 20% मराठा मतदानावर आपला हक्क जमावाच लागेल. पण नेमकं जरांगे फॅक्टर इथे किती चालेल, मराठा समाज जरांगेंचं इथे किती ऐकेल. जर थोडाफार मराठी समाज भुजबळांच्या बाजूने गेला तर भुजबळांचा विजय निश्चित होऊ शकतो. पण जरांगे फॅक्टर जितका जास्त चालेल तेवढं भुजबळांचं इथं नुकसान होईल. त्यामुळे जरांगे फॅक्टर येवल्यात किती चालेल हा पहिला मुद्दा आहे जो येवल्याच्या निवडणुकांचे निकाल ठरवेल. दुसरा मुद्दा, ओबीसी समाज 100% भुजबळांसोबत राहील का. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की मुंडे साहेबांच्या अनुपस्थितीत ज्या प्रकारे भुजबळांनी स्वतःचं राजकीय स्वार्थ सोडून ओबीसी समाजासाठी ज्या प्रकारे भुजबळ लढतायत, एक अशी अपेक्षा आहे की 100% ओबीसी समाज त्यांना साथ देऊ शकतो. पण शेवटी राजकारण आहे. काही ओबीसी समाजाचे असे लोक असू शकतात ज्यांचे विरोधी पक्षातील लोकांसोबत चांगले संबंध आहेत. जर विरोधी उमेदवारही ओबीसी असला तर काय होईल, असे बरेचसे मुद्दे आहेत. जर 100% ओबीसी समाज भुजबळांच्या मागे उभा राहिला नाही तर कदाचित ही निवडणूक भुजबळांना थोडी अवघडच जाईल. कारण ओबीसी समाजाचं भुजबळांना किती मतदान, मराठा समाजाचं भुजबळांना किती मतदान मिळेल याच्या समोर एक प्रश्नार्थक चिन्हच आहे. त्यामुळे भुजबळांना ओबीसी मतावर 100% हक्क जमावाच लागेल जेणेकरून भुजबळांची जीत निश्चित होईल. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, मुस्लिम आणि SC ST समाज नेमकं काय करेल. आता जर राजकारणाच्या भाषेत बोलायचं झालं तर SC ST असेल, मुस्लिम असेल, हे मतदान जास्तीत जास्त म्हणजे बीजेपीच्या विरोधातच जातं. पण यावेळेस भुजबळ महायुतीकडून निवडणूक लढतील, म्हणजे बीजेपीकडून निवडणूक लढतील. त्यामुळे कुठंतरी हेही मतदान भुजबळांच्या विरोधात जाईल का, की स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर हे लोक भुजबळांना मतदान करतील, हा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे. कारण जर एक ओबीसी आणि एक मराठा उमेदवार इथं उभा राहिला, जर मतदान डिवाइड झालं तर SC ST आणि मुस्लिम हे मतदान इथं खूप निर्णायक ठरेल अशी एक आशंका आहे. चौथी गोष्ट, शरद चंद्रजी पवार साहेब जे त्यांचे जे काही समर्थक आहेत ते भुजबळांना मतदान करतील का. कारण आता मागच्या 4ही निवडणुका भुजबळांनी पवार साहेबांसोबत लढल्यात, पण यावेळेस पहिल्यांदा पवार साहेब भुजबळांच्या विरुद्ध आहेत, म्हणजे अपोजिट पार्टीमध्ये आहेत. त्यामुळे जे काही शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक आहेत, जे काही लोक आहेत, ते लोक नेमकं भुजबळांना मतदान करतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. जर नाही केलं तर भुजबळांना हा एक फटका बसू शकतो. आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावेळेस सुद्धा येवला लासलगावची लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विकास कामांच्या आधारांवर मतदान करतील का. खरं तर विधानसभा निवडणुकीत मतदान हे विकास कामांच्याच आधारावर व्हायला हवं. त्याला कारण तेच आहे की जर महाराष्ट्राचा विकास करायचा असला, देशासमोर जगासमोर महाराष्ट्राची एक वेगळी प्रतिमा तुम्हाला निर्माण करायची असली तर त्या ठिकाणी तुमचे स्थानिक आमदार चांगला माणूस बनणं हे खूप गरजेचं आहे. जर चांगला माणूस बनला तरच त्या विधानसभेचा विकास होईल. कुठल्या जाती आणि धर्माच्या माणसाला निवडून द्यावं आणि त्यामुळं त्या मतदारसंघाचा विकास होईल, ही कुठंतरी एक खूप
जुन्या गोष्टी आहेत या गोष्टींचा आता आपण 2024 मध्ये आहोत, त्यामुळं आपण विकास कामांनाच महत्त्व दिलं पाहिजे. अनेक लोकांकडून मी ऐकलं की भुजबळांनी अनेक चांगली कामं या मतदारसंघात केलेली आहेत, त्यामुळं भुजबळांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊनही लोक साथ देतील असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. पण नेमकं आता येवला लासलगावमध्ये काय होईल हे सगळं सध्या सगळ्या गोष्टींसमोर प्रश्नार्थक चिन्हच आहे. कारण मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, मराठा ओबीसी वादाच्या मध्यभागी छगन भुजबळ आहेत, त्यामुळं खूप महत्त्वाचं राहील काय होईल नेमकं येवला लासलगाव मतदारसंघामध्ये. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं? नेमकं भुजबळ जिंकतील की भुजबळ हारतील? किती समाज आहे इथे, कशा प्रकारे तो समाज या निवडणुकीला प्रभावित करू शकतो? जे काही तुमचं मत असेल ते सगळं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. येत्या काळात असे जे काही नवनवीन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांबद्दलचे विषय आहेत त्या विषयावर मी बोलेल. जास्तीत जास्त मतदारसंघांना कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन. जर पहिल्यांदा या चॅनलवर असाल तर परत एकदा तेच सांगेल, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येतील. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात एका अशाच माहितीविषयक आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.